हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझे नाव प्रियंका आहे. आज आपण एक खूप स्पेशल आणि इमोशन रेझिन फेम पाहणार आहोत. आज आपण पॅरोट फेदर प्रिझर्व फेम कसे तयार करायचे हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण हा पॅरोट तब्बल 27 वर्ष कस्टमर सोबत होता. त्याच्या आठवणी जपण्यासाठी कस्टमर पर्सनली माझ्या घरी आलेले होते आणि त्यांनी मला हा फेदर प्रिझर्व करून फेम बनवण्याचा ऑर्डर दिलेला होता. तर चला मग बघूयात आपण की याकरिता जे आहेत कोणकोणते आपल्याला साहित्य लागेल. आधी तर रेझिन आणि हार्डनर, त्यानंतर पिगमेंट, मोल, प्रिझर्व, पॅरोट, फेदर जे आपल्याला करायचे आहेत, फोटो प्रिंट आणि नेम आणि डेटचं स्टिकर, हीट गन जर तुमच्याकडे असेल तर, अदरवाईज स्प्रे पण मिळतोय, मिक्सिंग कप अँड स्टिक. सर्वात आधी मोल आणि फेदर हे आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत. फेदरची गरज आपल्याला नेक्स्ट डेला पडेल. रेझिन आणि हार्डनर योग्य रेशोमध्ये मिक्स करतोय. क्लाससाठी Instagramला DM येतात. सध्या क्लास तर नाही घेऊ शकत, पण मी ऑर्डर बनवण्याचे डिटेल्स व्हिडिओ अपलोड करते. तुम्हाला ते कंप्लीट नॉलेज मिळेल. वेगळ्या कपामध्ये आपण आता पिगमेंट आणि रेझिन जे आहेत थोड्या प्रमाणात घेऊन मिक्स करूयात. मिक्स करताना काळजी घ्या, बबल्स नको बनायला त्याकरिता. तुम्ही हळूवारपणे ते आहेत मिक्स करा रेझिन आणि पिगमेंट. पिगमेंट जे आहेत पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण त्याला आधी वेगळ्या कपमध्ये जे आहेत मिक्स केलेलं आहे. आता आपण हे सगळं मोलवर जे आहे टाकूयात. आपल्याला आधी फर्स्ट लेयर बनवायची आहेत मोलमध्ये. जेव्हा आपण ते फेदर इन्सर्ट करू त्यामध्ये, त्यानंतर आपण जे आहेत नेक्स्ट लेयर जे आहेत नेक्स्ट डेला टाकूया. ॲक्चुअली माझं आधी ठरलेलं नव्हतं, की हा व्हिडिओ मी YouTubeला जे आहेत अपलोड करणार आहे. बट मला फारसे DM यायला लागले होते, ज्यामुळे जे आहेत मी हा अपलोड करण्याचा विचार केला. ॲक्चुअली मी पूर्णपणे व्हिडिओ नेक्स्ट डेचा बनवू नाही शकली, पण मेक शुअर की जेव्हाही अशा प्रकारचे मला ऑर्डर्स मिळाले, तर मी त्याकरिता पूर्णपणे डिटेलिंग व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करणार. बट याविषयी जर तुम्हाला काही डाउट्स असेल, तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला कळवा. मी नक्कीच त्यावरती जे आहे तुमचे डाउट जे आहेत क्लिअर करेन. मोल्डमध्ये रेझिन टाकल्यावर फारसे इथे बघू शकता, की फारसे बबल्स बनलेले आहे. ज्याचा वापर मी जे आहेत हीट गनच्या द्वारे जे आहेत यूज केलेला आहे आणि हे बबल जे आहेत रिमूव्ह केलेले आहेत. नेक्स्ट डेला आपल्याला डेट स्टिकर आणि जो फोटो आहे पॅरोटचा तो इथे जे आहेत आपल्याला स्टिक करून घ्यायचा आहे. त्यासोबतच जे फेदर आहे ते पण स्टिक करायचे आहेत. आपल्याला ज्या प्रकारे छान वाटेल त्यानुसार. आता मी ही माझी ऑलरेडी प्लेट बनवून झालेली आहे. मी जसं की बोलली की नेक्स्ट डेचा व्हिडिओ जे आहे करण्याचं जे आहे राहून गेलेलं होतं. नेक्स्ट डेला जे आहे त्यावर डिटेलिंग वर्क केलेलं आहे आणि बघू शकता फेम अशा प्रकारे दिसून राहिलेली होती. कस्टमरला ॲक्चुअली जे आहे जे पिंक आधी कस्टमरनी जे आहे जो फॉन्ट कलर आहे तो पिंक चूज केलेला होता, बट ते प्लेटवर उठून दिसत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही जे आहेत नेक्स्ट डेला तो कलर चेंज करून सिल्वरमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. तुम्हाला जर रेझिन फ्रेमकरिता स्टिकरची गरज पडत असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp लिंक सुद्धा देतोय, जिथनं तुम्ही ते स्टिकर जे आहेत ऑर्डर करू शकता. तुम्हाला अनेक प्रकारे स्टिकर तिथे मिळून जाणार. जो पिंक फॉन्ट होता तो चेंज करून आम्ही जे आहे सिल्वरमध्ये अशा प्रकारे बनवलेला होता ॲक्चुअली जे आहे. जो प्लेटचं लूक आहे ते फार छान दिसत होतं. बट तुम्हाला काही डाउट्स असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि इन केस जर काही जे आहे तुम्हाला जे ऑर्डरविषयी जर कन्सर्न असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल जी आहे ते दिलेली आहे. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि जर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओ जे आहेत जर मला ऑर्डर आले तर मी अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करणार. थँक यू अँड हॅव ग्रेट टाईम.